नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुतांत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जून 2025 वार सोमवार गुंतवणूक मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडीशी आज घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर फळांच्या दरावरती देखील आपल्याला परिणाम पाहायला मिळतो। तर झेंडूचे दर जे आहेत केजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला कायम केजी पाहायला मिळते। तर इतरही काही भाजीभाजी असते दरावरती काय परिणाम झालेला पाहायला मिळतं काही आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंतवणूक मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। कोणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुकांसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। त्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज सुटकांसाठी पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलकी माल जे आहे 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती खरबूजची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पावसामुळे मालाची या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता। तर आतमधून थोडेसे क्वालिटी जरी चांगली असेल तर वरनं पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं पाहायला मिळते। त्याचबरोबर खरबूजाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपण आवक पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये पुन्हा एकदा घसरण आज पाहायला मिळते। चिंतावण पेरूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चिंतावण पेरूसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते लहान साईजमध्ये 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। तर मिडियम साईजमध्ये साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर चांगल्या मोठ्या साईजमध्ये 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते। चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगले माल जे ते साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके मालासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते साधारणतः आज वाढलेली पाहायला मिळतात। मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते थोडे स्थिर असलेले पाहायला मिळतात। हलके मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहे आज कमी झालेली पाहायला मिळतात। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 30 ते 35 रुपयापासून देखील कारल्यांचे दर पाहायला मिळतात। वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंगासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे होते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते।
शेवग्याचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 20 ते 22 रुपयापासून देखील आपले शेवग्याचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये शेवग्याची आवक पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आणखी माल जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता. हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या काकडीसाठी तसेच पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 80 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर आवक वाढल्यामुळे दरामध्ये आज घसरण बीन्ससाठी पाहायला मिळते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 90 ते 95 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. जळगावाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 25. तर हलके माल जे आहे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपये तर हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 5 रुपयापासून देखील आपल्याला 10 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. काय करतो सांग बाबा. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात आज वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठी घसरण या ठिकाणी आज झालेली पाहायला मिळते. तर साधारणतः आज आग्रा बटाट्यांसाठी 35 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला आग्रा बटाट्यांच्या दरावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची देखील आपल्याला वर्दळ जे आहे ते कमी पाहायला मिळते. तर कालपासून
बटाट्यांचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळत होते, परंतु आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती घसरण बटाट्यांच्या दरामध्ये पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे ते साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आज पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर या क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळते. तर आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ आज मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती पाहायला मिळते. कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते आपल्याला तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी आपल्याला मागणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर आवकही मार्केटमध्ये आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर मीडियम साईजमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळत होते, परंतु हे 2 दिवसापासून आपल्याला 20 रुपयाचे दर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते साधारणतः 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आज थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूचे दर जे ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार हलके माल जे ते साधारणतः 50 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात. डबल स्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक कुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला गुलछडीच्या दरावरती आज पाहायला मिळते. जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कलर तसेच लाल डच गुलाबसाठी दरामध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. त्याचबरोबर लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला मिळतो.